जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे जिल्हाधिकारी यांच्याकडे गोसेखुर्द प्रकल्पबाधित नागरिक आणि खासदार पडोळे यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या मांडल्या। जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे गोसेखुर्द प्रकल्पबाधितांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर दिनांक 5 जून रोजी सायंकाळी 4:30 ते 6:30 वाजता दरम्यान आढावा बैठक घेण्यात आली। गोसेखुर्द प्रकल्पबाधितांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून मार्गी लागलेले नाहीत। शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाले, पुनर्वसनाच्या नावाखाली फसवणूक झाली। गोसेखुर्द प्रकल्पबाधितांचे प्रश्न सोडविण्यात शासन आणि प्रशासन गंभीर नसल्याची खरमरीत टीका खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आढावा बैठकीदरम्यान केली। जिल्हा प्रशासन आणि विविध संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती करत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला। पुनर्वसनाच्या नावाखाली वर्षानुवर्षे चाललेली फसवणूक, थकीत मोबदला, स्थानांतरण न झालेली गावे, रोजगाराच्या अपूर्ण आश्वासनांपासून ते विस्थापनांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या प्रणालीवर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आणि गोसेखुर्द प्रकल्पबाधितांनी थेट सवाल केले। खासदार पडोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून प्रकल्पबाधित आणि सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैठक घेण्याची मागणी केली। तसेच या प्रकरणी स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी वेळही मागितलेली आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली। यावेळी खासदार पडोळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मुख्यमंत्री यांच्याकडून वेळ मिळाला नाही तर ठोस निर्णय न झाल्यास आम्ही आंदोलनाशिवाय राहणार नाही। कारण यापूर्वी अंभोरा ब्रिजवर केलेल्या आंदोलनादरम्यान प्रशासनाकडून बैठकीचा प्रस्ताव दिला गेला होता। हा बैठकीचा प्रस्ताव आंदोलनकर्त्यांनी मोठ्या दिलाने मान्य केला आणि 5 जून रोजी आढावा बैठक झाली। मात्र या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना आणि प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे मिळाली नाही, त्यामुळे सर्वांचा हिरमोड झालेला आहे। खासदारांनी म्हटले की गरज पडली तर मागण्या पूर्ण होईपर्यंत रस्त्यावर उतरायची तयारी ठेवली आहे। हा लढा केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवला जाईल। हे आंदोलकांचे नाही तर जनतेच्या आत्मसन्मानाचे आंदोलन असेल, असेही ते म्हणाले। यावेळी या बैठकीला जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, वीज वितरण, कृषी, जलसंपदा, पाटबंधारे, महसूल इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। अनेक विषयावर चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पबाधितांच्या समस्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी आश्वासन दिले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे, गोसेखुर्द प्रकल्पबाधित राम मानते, भाऊ कातोरे, सरपंच रेखा रेहबाडे, प्रमिला शहारे, दिलीप मडामे, अजय रेहबाडे, सेवक शेंडे, यशवंत टिचकुले, धनंजय मुटकीरवार, मंजुषा गजभिये, भूषण डहारे, नितीन धानोरकर आणि मोठ्या संख्येने प्रकल्पबाधित नागरिक उपस्थित होते।